सुरुवात करतोय आपण गेल्या वेळेला 124 ओवीकडे थांबलो होतो 10व्या श्लोकानंतरच्या ओव्या. बरोबर. थोडासा जो भाग आपण पाहतो त्याच्या ते एक हां नुसतं ते फिरवा आणि पुन्हा चालू कर असं गेल्या वेळेला सांगितलं आपल्याला. आता येतच नाही गावात. येतोय ना. आपण 10व्या श्लोकापर्यंत आलो 12व्या अध्यायातल्या. त्यानंतर पुढच्या ओव्या आपण पाहिल्या आहेत. पण जो भाग आपण पाहतो त्याच्यामध्ये आपण भगवंत अर्जुनाला तू कशा प्रकारे भक्ती कर, माझ्याजवळ ये, ह्याचे हळूहळू सोप्यात सोपं असं करून सांगतायत. आता तसं म्हटलं तर ते जमत नसेल तर हे कर, हे जमत नसेल तर आणखी काहीतरी असं सांगितलंय. पण जर तुम्ही नीट पाहिलं, सगळा विचार केला तर त्यातली एकही गोष्ट सोपी नाही आहे, अजिबात सोपी नाही आहे. कुठलीही त्यातली गोष्ट अशी नाही आहे की सहजपणे कोणीही माणूस करू शकेल. म्हणजे अर्जुन तर सोडा, पण कोणीही हे सहजपणे करू शकेल अशा प्रकारचे ते प्रयत्नच नाहीत. पण तरीसुद्धा वेगवेगळे मार्ग सुचवून बघतायत भगवंत की ह्या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, ते नाही जमलं तर हे कर. अशा प्रकारे करत करत ते शेवटी अशा भागाकडे आलेत की ज्या ठिकाणी या 10व्या श्लोकामध्ये शेवटी जो भाग आहे तो असा आहे की एक फार सुंदर त्या ठिकाणी एक ओवी आहे की ज्याचा उल्लेख करावा असं वाटतो म्हणून करतेस. 18वी ओवी आहे पहा. करणे का न करणे ते आघवे तोची जाणे. इतकं महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या अध्यात्माच्या, परमार्थाच्या, एकूण सगळ्या आपल्या अभ्यासाच्या भागातला हा एक इतका महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातलाच एक इतका महत्त्वाचा भाग आहे की आपण खूप वेळेला ठरवतो, निर्णय घेतो की आपण असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आणि काही वेळेला यश मिळतं, काही वेळेला मिळत नाही. या सगळ्यामध्ये मग शेवटी पुन्हा आपल्या मनामध्ये विचार येतो की अरे आपण असं न करता तसं केलं असतं तर बरं झालं असतं. हे सगळे विचार आपल्या मनातले असतात. पण या ठिकाणी फार सुंदर ज्ञानदेवानी सांगितलंय, करणे का न करणे तोची जाणे. आपल्या हातून तोच करून घेतोय. तर त्यामुळे जे काय आहे ते आपण फक्त जी वाट आपल्याला मिळाली आहे, आणि फार सुंदर दिले. त्यानंतर एक उपमा दिली, एक उदाहरण दिली आहे. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवावे गा. म्हणजे माळ्याने जी काही वाट पाण्याला करून दिली शेतामध्ये, त्याप्रमाणे त्या वाटेने ते पाणी गेलं. त्यांनी काही म्हटलं नाही की मला ही वाट नको आणि ती वाट पाहिजे. त्याचप्रमाणे अर्जुना आपणही तसं, तूही तसंच करायचंस की जी काही वाट तुला मिळाली आहे. आणि या सर्वामध्ये अर्जुनाला शेवटी युद्धासाठी तयार करायचं आहे. आणि तो उपदेश देताना जो काही भगवंत त्याला जे काही सांगतायत की आता या ठिकाणी माळिया म्हटलंय ना, ते स्वतः भगवंत स्वतःच्या बद्दलच म्हणतायत असं आपण लक्षात घ्यायचं की जी वाट मी तुला दाखवते त्या वाटेने तू जा, फार विचार करू नको. हेच खरं त्यातलं आहे. म्हणजे साधी उपमा आहे पण त्या फार सुंदर माळ्याचं उदाहरण देऊन सांगितलंय की फार विचार करू नकोस तू, आणि तू ह्या जो मार्ग मी तुला दाखवतो त्या मार्गाने तू जा. आणि शेवटी
त्या ह्याच्यामध्ये 22वी ओवी आपण घेतली होती, 22, 23, 24, त्या पुन्हा एकदा वाचते. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे करायचं, निवृत्ती म्हणजे न करायचं. तर करायचं का न करायचं ही असली ओझी तुझ्या डोक्यावर तू घेऊ नको. जो मार्ग मी दाखवतोय त्या मार्गाने तू जा. अखंड चित्तवृत्ती आठवी माते. मात्र जे काही करतोयस, ज्या मार्गाने जातोयस, ते जात असताना अखंडपणे तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या वृत्तीमध्ये ईश्वराची आठवण असू दे. आठवी माते. माते म्हणजे मला सतत माझं स्मरण तुझ्या चित्तवृत्तीमध्ये राहू दे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे. थोडे बहु याचा अर्थ कनिष्ठ प्रतीचं, उच्च प्रतीचं असं काही म्हणू नको की हे काम मी करायचं का नाही असला काही विचार करू नको. थोडे बहु न म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. कर कर्म, जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म तू कर आणि ते कर्म माझ्या ठाई म्हणजे मला तू ते अर्पून टाक. ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आहेसी. सायुज्य म्हणजे माझ्याशी युक्त होशील. युज म्हणजे जोडणे, जुळणे. तर तू ही अशा प्रकारे तू सायुज्य सदना माझी आहेसी म्हणजे माझ्याशी तू एकरूप होऊन जाशील. तुला सायुज्य मुक्ती असं म्हणतात त्याला. तर तुला सायुज्य मुक्ती मिळेल. तर जे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते निश्चिंतपणे तू कर आणि ते मला अर्पण कर आणि त्याच्यातूनच तुला सायुज्य मुक्ती मिळेल. असं इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्या पुढे आपण जातोय. पुढचा जो श्लोक आहे 11वा, सोपा आहे पण तरी मी घेत नाही आहे. ओव्या छान आहेत, आपण ओव्या घेऊया. ज्या ठिकाणी जरूर वाटेल तिथे श्लोक घेईल. आता ओव्या पहा. आता मगाशीच मी सांगितलं, आठवण करून दिली तुम्हाला की हे तुला जमत नसेल तर ते कर. अशा प्रकारे त्याला एक सांगतायत. तसं आता पुढे त्याला काय सांगता येतो बघा. ना तरी हेही तुझं नेदवे कर्म मज तरी गा तू भज पंडुकुमारा. म्हणजे तुला हेही जर करता येत नसेल की कर्म करायचं आणि मला अर्पण करायचं, नेदवे कर्म मज असं जे म्हटलंय, नेदवे म्हणजे तुला ते कर्म मला अर्पण करायला जमत नसेल, तू मला द्यायला ते जमत नसेल. नेदवे कर्म मज तरी गा तू भज पंडुकुमारा. तू काय कर, भज. ह्याचा अर्थ भजन करणं नाही. हे मी सातत्याने सांगत आले, नेहमी मी हे सांगितलंय. भज ह्या शब्दाचा फार सुंदर अर्थ आहे आणि तो म्हणजे त्याच्यावरून भजन हा शब्द आलेला आहे. पण त्याचा खरा अर्थ आहे की प्रेम करणं, त्याचं स्मरण करणं, त्या ईश्वराचं स्मरण करणं, त्याच्यावरती प्रेम करणं. आणि ते प्रेम ज्या ह्याच्यातून म्हटलं जातं, जे व्यक्त केलं जातं ते भजन असतं. तर भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती ह्याचा अर्थच मुळात प्रेम असा आहे. भक्ती म्हणजे, कारण मी मुद्दाम प्रेम का शब्द वापरला की भक्ती याचा चुकीचा अर्थ घेतला जातो की भक्ती म्हणजे मग हे करा ते करा, अशी पूजा करा, ही व्रत वैकल्य करा, हा अर्थ घेतला जातो. म्हणून भक्ती न वापरता या ठिकाणी प्रेम असंच मी म्हटलं. तर भजन करणं म्हणजे त्या ईश्वरावरती प्रेम करणं. शब्दामध्ये व्यक्त करा, कृतीमध्ये व्यक्त करा, शांतपणे एकांतात अंतर्मुख होऊन भजन करा, कसंही. परंतु ते भज हा जो शब्द आहे फार सुंदर आहे. ना तरी हेही तुझं नेदवे कर्म मज तरी गा तू भज पंडुकुमारा. अर्जुना, तू मला भज, माझ्यावर प्रेम कर, माझी भक्ती कर. आणि मग ती भक्ती कशी करायची आहे
तर बुद्धीचा पाठीपोटी कर्मा आदी का शेवटी माते बांधणे किरटी दुवाड जरी. म्हणजे बुद्धीचा पाठीपोटी ह्याचा अर्थ असा, बुद्धी आपल्याला बुद्धीमुळे आपण विचार करतो, बरोबर आहे. तर त्या विचारांच्या पाठीपोटी म्हणजे ह्याचा अर्थ की विचार करण्यापूर्वीच आणि विचार केल्यानंतर असं पाठीपोटी बुद्धी आपली जी चालते त्या बुद्धीच्या पाठीपोटी म्हणजे आधी आणि नंतर असा तो अर्थ आहे. तसंच पुढे आहे कर्मा आधी का शेवटी म्हणजे कर्म करायच्या आधी किंवा नंतर. माते बांधणे किरटी म्हणजे तू मला बांधूनच घे, माझ्याशी तू इतका एकरूप होऊन जा. त्याला त्या अर्थाने बांधणे म्हटलंय की माझ्याशी इतका एकरूप होऊन जा की हे कर्म तू माझ्यासाठी करतोय, हा विचार तू माझ्यासाठी करतोय, किंवा हा माझाच विचार आहे म्हणजे ईश्वराचाच विचार आहे की जो तू करतोस. हा, हे जास्ती योग्य की तो ईश्वराचाच विचार आहे, ती ईश्वराचीच कृती आहे, केवळ आपण साधणं. अशा प्रकारे तू मला बांधून घे. आणि दुवाड जरी, दुवाड याचा अर्थ या ठिकाणी अवघड असा आहे. अवघड आहे, कठीण आहे की प्रत्येक विचाराच्या मध्ये प्रत्येक कृतीमध्ये आपण ईश्वराचं स्मरण करणं हे कठीण आहे. अर्जुनाला त्यांनी म्हटले दुवाड जरी, हे कठीण आहे, अवघड आहे, तरी सुद्धा तू असं कर. पाठीपोटी कर्मा आधी का शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी. आता त्याच्याही पुढे जात आहे. तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. म्हणजे हेही जर तुला, कारण हे अवघड आहे, सांगितलंच आहे त्यांनी की हे अवघड आहे, तर म्हणून पुढे म्हटलंय तरी हेही असो म्हणजे तेही सोडून दे. ते तुला समजा अवघड आहे, तुला नाही जमत आहे असं जर वाटलं तर तेही सोडून दे. सांडी माझा अतिसो, या अतिसो ह्याचा अर्थ या ठिकाणी आग्रह असा आहे. एरवी आपण अतिसो ह्याचा अर्थ अतिशयोक्ती असा घेतो, आपण घेतला आहे खूप वेळेला असा अर्थ अतिसो या शब्दाचा. पण ह्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ अतिसो म्हणजे आग्रह. हा जो माझा आग्रह आहे ना की तू असं कर तसं कर, हे मी जी तुला आतापर्यंत सांगत आलंय, हा सगळा माझा जो आग्रह आहे ना तोही तू सोडून दे. परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. संयतीसी वसो बुद्धी तुझी म्हणजे तुझ्या बुद्धीमध्ये सतत संयम असू दे, संयम असू दे. आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य दिलंय, वर्तनाचं स्वातंत्र्य दिलंय, म्हणून आपण वाटेल तो विचार केला, आपण वाटेल ती कृती केली, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला आणि इतरांना अनेकांना अनेक प्रकारे काही ना काही भोगावं लागतं. तर त्यामुळे संयम हा अतिशय आवश्यक असतो. आणि म्हणून संयतीसी वसो बुद्धी तुझी म्हणजे तुझी बुद्धी संयमाच्या ठिकाणी वसती करू दे, तिथेच राहू दे, तिने दुसरीकडे जाऊ नये, संयत असू दे ती. आणि पुढे आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजितू जाय. हां, म्हणजे ज्या ज्या वेळी जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, कुठल्याही प्रकारची कर्म असू दे, ज्या वेळेला ती कर्म घडतात त्यावेळेला त्या कर्मांची फळं त्यजित जा. कर्माच्या फळाचा अपेक्षा, फळाची तू अपेक्षा करू नकोस, कर्मफळाचा त्याग कर. त्यजित जा, त्यजित जा. कर्मा फळांचा तू त्याग कर. आणि पुढे त्याला एक उपमा दिली आहे की म्हणजे का फळांचा त्याग कसा करायचा. वृक्ष का वेळी लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे.
हां, जशी वृक्ष वेली त्यांना आलेली फळं काही स्वतः थोडीच खातात, ती कोणी काढू दे, नाही तर खाली पडून जातात, ते घेत नाही. त्याचप्रमाणे तू सुद्धा तुझी सगळी जी कर्म आहेत ती सांडी निपजली कर्मे सिद्धे, म्हणजे तुझी सगळी कर्म जी काही पूर्णतेला जातात, सिद्धीला जातात, सुरुवात तू केली आहेस आणि ते शेवटाला गेलंय, सगळं चांगलं झालंय, पण तरीसुद्धा त्याचं फळाची अपेक्षा तू करू नको. परी माते मनी धरावे का मज उद्देश करावे, हे काही नको आघवे जाऊ दे शून्यी. आणखी पुढे गेले ते सवलत, पुढे 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 कन्सेशन देत आहेत की हेही सोडून दे सगळं. माते मनी धरावे म्हणजे कर्म करताना की बाबा ईश्वर आपल्याकडून हे करून घेतोय, हे ईश्वराचं कर्म आहे. माते मनी धरावे का मज उद्देश करावे, हे आपण ईश्वरासाठी कर्म करतोय, सगळं हा विचार करणं सामान्य माणसाला कठीण आहे पहा. आणि अर्जुन हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे या ठिकाणी, की आपण ईश्वरासाठी कर्म करतो, आपल्यासाठी करत नाही. हे प्रत्येक साध्या माणसाला पटायला आणि त्याप्रमाणे कर्म घडायला फार कठीण आहे. आणि म्हणून त्याच्याही पुढे ते जातात आणि सांगतात माते मनी धरावे का मज उद्देश करावे, म्हणजे माझ्यासाठी तू कर्म करतोयस वगैरे, हे काही नको आघवे, हे सगळं सोडून दे, जाऊ दे शून्यी. हे तुझं तू कर्म करायचं ते कर आणि ते शून्यात सोडून दे, म्हणजे त्याचा कशाचा पुढे विचारच करू नको. विचार करू, हे कर्म आपल्याला करायचंय, आपल्या वाट्याला आलंय, ते कर्म तू कर, सोडून दे, शून्यामध्ये ते सोडून दे. आणि ते पटवण्यासाठी उपमा कशा दिल्या ज्ञानेश्वरांनी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. तर खडकावरती कितीही पाऊस पडला तरी तिथे काही उपडणार नाहीये, धान्य येणार नाहीये. का आगी माझी पेरिले, आगच, त्या आगीमध्ये जर तुम्ही अगदी चांगलं बियाणं जरी पेरलं तरी सुद्धा काही त्याच्यातून त्या आगीत जळून जाणार. त्याचप्रमाणे कर्म मानी देखिले स्वप्न जैसे, तू असं मान की हे जे आपण कर्म केलं हे जणू काही एक स्वप्न होतं. स्वप्न खरं थोडंच असतं. स्वप्न घडलं, आपण पाहिलं स्वप्न की तेच संपलं. तर त्यामुळे स्वप्नासारखं ते काहीतरी घडलं असं तू समज की ते कर्म आपण केलं हे तू विसरून जा. आता पुढचंही उदाहरण आहे किंवा उपमा आहे. अगं आत्मजेचा विशी जीवू जैसा निराभिलाशी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. आत्मजा म्हणजे मुलगी कन्या. आत्मजेच्या विशी म्हणजे तिच्या विषयी, आत्मजेचा विषयी म्हणजे तिच्या बाबतीत, तिच्या विषयी. जीवू जैसा निराभिलाषी, कन्येकडून फार अपेक्षा आपण करू शकत नाही, बरोबर आहे ना. कन्या हे परक्याचं धन मानणं ही आपली संस्कृती आहे. तर त्यामुळे आणि म्हणूनच कन्यादान हा एक संस्कार केला जातो विवाहामध्ये. तर अशा प्रकारे आत्मजेच्या विषयी जीवू जैसा निराभिलाषी, काही अभिलाषा काही आकांक्षा ठेवत नाही, तिने आपल्यासाठी करावं. आता अर्थात हा ज्ञानदेवांचा काळ आहे, लक्षात घ्या. आज काळ बदललाय, नाही तर लगेच आपलं चक्र सुरू होतं की असं कसं. आजचा काळ वेगळा आहे. आज सगळ्याच कल्पना, प्रत्येकाचं स्थान, प्रत्येकाची कर्तव्य, या सगळ्या विषयीच्या कल्पना आता बदललेल्या आहेत. आणि कित्येक वेळेला
मुलापेक्षा मुलगीच जास्त करते असेही कित्येकांचे अनुभव असतात. तर असं पण तो आजचा काळ आहे. आणि नेहमी कुठल्याही आणि मी नेहमी सांगत असते पहा की ग्रंथाला एक काळाचा संदर्भ असतो. तसा ज्ञानेश्वरी हा उल्लेख तुम्हाला गीतेमध्ये नाही दिसणार, परंतु तो ज्ञानेश्वरीमध्ये दिसतो. ज्ञानेश्वरीचा जो काळ आहे त्या काळामध्ये हे अगदी रूढ प्रथा होत्या की हिच्या कन्येकडून आपण काही अपेक्षा करायची नाही. तर म्हणून म्हटले आत्मजेचा विशी जीवू जैसा निराभिलाषी तैसा कर्मी अशेशी निष्कामू होई. म्हणजे कर्म करून आपण निष्काम व्हायचं. आपण त्यामध्ये निष्काम म्हणजे कुठलीही अपेक्षा कुठली इच्छा करायची नाही की कर्म केलं आणि सोडून दिलं, त्यानंतर त्या कर्माच्या फळाविषयी कुठलीही आसक्ती मनामध्ये ठेवायची नाही. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाया आकाशी क्रिया झिरो दे तैसीच शून्या माझी. आगीची ज्वाळा वर जाते जाते पुढे काही आपल्याला कळतही नाही ते कुठे गेलं सगळं, तो दूर सुद्धा नंतर दिसत नाही. तर वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाया आकाशी, वायाचा अर्थ पुढे तिचा काही पत्ता नसतो, तसं क्रिया झिरो दे तैसी शून्या माझी. तुझी तू केलेलं कर्म हे शून्यामध्ये सोडून दे, जिरून टाक. अर्जुना हा फलत्याग आवडे कीर असल परी. मी असं मुद्दाम थांबत वाचते आहे ना, तुम्ही जर तिथे पुढा केला ना तो अर्थ चांगला लक्षात राहील तुमच्या. अर्जुना हा फलत्याग आवडे कीर असलगू परी योगा माझी योग धुरेचा हा. अर्जुनाला म्हटलंय हा फळाचा त्याग करणं, कर्म करून त्या कर्माच्या फळाविषयी कुठलीही आसक्ती न ठेवणं, त्याग करणं हे तुला आवडे कीर. म्हणजे तुला असं वाटेल की सोपं आहे, हे फार सोपं आहे. आवड आहे म्हटलंय म्हणजे काय, कर्म करून शून्यात सोडून द्यायचं, त्यात काय मोठंसं असं तुला वाटेल. आवडे कीर. पुढे म्हटलं असलगू, त्याचा अर्थ जरी तुला ते सामान्य अगदी सोपं वाटत असेल तरी तसं सामान्य समजू नकोस. त्या असलगूमध्ये हा भाव की तू ते सामान्य आहे, फार सहज घडू शकतं असं समजू नकोस. किंवा अगदीच काय सोपं आणि काय फार विशेष त्याला महत्त्व आहे असं तू समजू नकोस. आणि पुढे फार सुंदर शब्द वापरले, परी योगा माझी योगू धुरेचा हा सुंदर शब्द आहे ते. हा फलत्यागाचा हा जो योग आहे, कर्मफळाचा त्याग करणं हा जो योग आहे, जो आपण कर्मयोग शिकलो, आठवतोय कर्मयोग आपण शिकलो, पहिल्यांदा आपण कर्मयोगच शिकलेलो, तो त्याचाच उल्लेख आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये. आणि तो जो फलत्याग आहे, कर्माच्या फळाचा त्याग, हा कसा आहे, योगा माझी योग धुरेचा. हा धुरेचा योग याचा अर्थ असा की धुरा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ स्थान ज्याला म्हणतात, अत्यंत श्रेष्ठ स्थान. आपण हा शब्द कसा वापरतो पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याचा अर्थ कसा आहे की वडिलांनंतर कुटुंबाची सर्व धुरा त्यांनी सांभाळली असं आपण म्हणतो ना. तर ती धुरा सांभाळणं ह्याचा अर्थ की ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं आणि त्यामुळे मिळालेलं श्रेष्ठ स्थान. धुरीणं असा शब्द वापरतात, बरोबर आहे, तो त्यावरूनच आलेला आहे. तर असा आहे तो की योगा माझी योग धुरेचा हा. आणि म्हणून पहा, रथाला जो पुढचा भाग असतो जिथे सारथी असतो त्याला सुद्धा धुरा म्हणतात. की
रथाची धुरा सांभाळणारा तो सारथी. पण सारथ्याला अत्यंत महत्व आहे आणि म्हणूनच अर्जुनाचं सारथ्य कृष्णाने स्वीकारलं की त्याला योग्य मार्गाला तो नेणार आहे सगळ्या संपूर्ण त्या युद्धामध्ये. आणि म्हणून ते धुरा जी आहे त्याच्या रथाची ती धुरा परमात्म्याने सांभाळली, ईश्वराने सांभाळली. तर असा हा धुरा शब्द जो आहे म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. तर तो श्रेष्ठ शब्द आपण इथे घ्यायचा. योगा माझी योग धुरेचा हा म्हणजे सर्व योगांमधला अत्यंत श्रेष्ठ योग हा आहे हे लक्षात ठेव. तू त्याला सामान्य समजू नकोस की कर्म करायचं आणि शून्यामध्ये सोडून द्यायचं ही फार सामान्य गोष्ट नाही. हा धुरेचा योग आहे असं म्हटलंय. पुढे त्यांनी म्हटलंय येणे फलत्यागे सांडे ते ते कर्म न विरुढे एकची वेळे वेळू झाडे मांझे जैसी. म्हणजे उदाहरण दिले आधी म्हणजे नंतर दिलंय पण आपण आधी ते लक्षात घेऊया की वेळूचं झाड असतं ते वेळूचं झाड म्हणजे बांबूचं झाड ते एकदाच वितं आणि त्यानंतर एकदा व्याल्यानंतर ते वांझ असतं. त्याच्या पुढे ते वीत नाही. तर ते हे देऊन ती उपमा देऊन किंवा ते उदाहरण देऊन फलत्यागाबद्दल असं सांगितलंय की येणे फलत्याग सांडे ते ते कर्म विरुढे याचा अर्थ की ते कर्म तिथे संपतं. फलत्याग केला की एरवी काय होतं की आपण कर्म केलं की त्याचं फळ चांगलं असो वाईट असो आपण ते घेतलं की किंवा त्या फळाची अपेक्षा आपण केली आणि म्हणून ते आपल्याला मिळालं की मग त्या कर्मामुळे पुढचा जन्म म्हणजे त्याचे काहीतरी भोग मग पुन्हा कर्म म्हणजे असं हे जन्म मरणाचं चक्र पुढे पुढे चालूच राहतं. तसं होत नाही. एकदा कर्म केलं आणि ते कर्म आपण त्याचा त्याग करून टाकला त्या कर्मफळाचा त्याग करून टाकला की मग ते पुढे वाढतच नाही. विरुडे म्हणजे त्याची पुढे वाढ नाही. जसं वेळूचं झाड हे पुढे वांझ असतं तसं ते कर्मसुद्धा वांझ असतं अशी हे दिलंय. तर त्यामुळे तू त्याचा विचारच करू नको. तू फलत्याग करून टाक आणि त्या कर्माचा तुला मग पुढे काही भोगावा लागणार नाही. मग ते कर्म कुठल्याही प्रकारचं होतं. आणि पुढे ते आणखी स्पष्ट केले तैसे येणेची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे म्हणजे दगड पडतो कशावरती त्या येरझारा ज्या आहेत की जगामध्ये यायचं जन्मानी आणि पुन्हा मरण आलं पुन्हा जगातून बाहेर पुन्हा ते कर्मांचे भोग भोगायला पुन्हा जन्म अशा प्रकारे जन्म मृत्यूचं चक्र जे चालू राहतं म्हणजे येरझारा असतात त्या आपण येतो जातो त्या येरझारांवरती दगड चिरा म्हणजे दगडच पडून जातो संपतो त्याच्या पुढे काही नाही. आता इथपर्यंत जे आपण आलोय 36 ओवी 136 नाही 136व्या ओवीपर्यंत. आता ह्याच्या पुढे 37व्या ओवीपासून जो भाग आहे ना तो खरा जो पुढचा श्लोक आहे 12वा श्लोक त्या श्लोकानंतरच्या त्या खरं म्हणजे ओव्या आहेत परंतु त्या इथे आल्या आहेत आपण त्या आधी बघूया आणि मग तो श्लोक बघूया. तुमच्या लक्षात येईल की हे जे काही या ठिकाणी ह्या ओव्यांमध्ये सांगितले ते बरोबर त्या श्लोकामध्ये सांगितले कारण तो आपण श्लोक पाहणार आहोत. तर आता पुढे ओव्या कशा आहेत 37वी ओवी घेते. पै अभ्यासाचा पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची येई. मग पुढचंही वाचत्या. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव
तेव्हा कर्मजात सर्व दूरी ठाके. अभ्यासाचा पाऊटी, पाऊटी ह्याचा अर्थ पायवाट. पायवाट म्हटलंय त्याला, पायवाट म्हटलंय. पायवाट ही नेहमी कठीणच असते. चालताना अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला अडथळे असतात. तर अभ्यास हा तसाच असतो की मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे अडथळे येत असतात, पण आपण सातत्याने पुढे जायचं असतं. त्यालाच अभ्यास म्हणतात. तर म्हणून इथे काय म्हटले, पै अभ्यासाचा पाऊटी म्हणजे अभ्यासाच्या पायवाटेनी ठाकी जे ज्ञान किरीटी म्हणजे अर्जुना, किरीटी म्हणजे अर्जुना. अर्जुना, आपण अभ्यासाच्या पायवाटेनी गेलो, आपण सतत प्रयत्नशील राहिलो की काय मिळतं. ठाकी जे म्हणजे आपण कुठे पोचतो किंवा आपल्याला काय मिळतं, तर ज्ञान मिळतं. आणि या ठिकाणी ज्ञान ह्याचा चुकीचा अर्थ अजिबात घेऊ नका, कारण अभ्यास आणि ज्ञान असे दोन्ही शब्द एकत्र आले, त्यामुळे मनामध्ये आपलं नेहमीचा अभ्यास आणि नेहमीचं ज्ञान तो मनामध्ये विचार येण्याची शक्यता आहे. म्हणून मुद्दाम सांगते की ह्या ठिकाणी ज्याला ज्ञान असं म्हटलंय, तर ज्ञान हा ज्याला अध्यात्मामध्ये ज्ञान किंवा आपल्या संस्कृतीमध्ये ज्याला ज्ञान असं म्हणतात, तो शब्द इथे आहे. आणि तो म्हणजे की ज्ञान कशाचं, तर परब्रह्माचं. पहिल्यांदा म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे इथपासून सुरुवात. मी कोण आहे, माझं काय स्वरूप आहे, खरं सत्य स्वरूप माझं काय आहे, इथपासून म्हणजे आत्मा हे माझं स्वरूप आहे. इथून पहिलं ज्ञान मिळवायचं ते आत्म्याचं. आणि म्हणजे मग तो आत्मा, आत्म्याचा ज्ञान आपल्याला एकदा पूर्णतः मिळालं की मग आपल्याला आत्म्याचं ज्ञान मिळतं. म्हणजेच काय होतं की आपल्याला कळतं की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो त्या परमात्म्याचा अंश आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे आत्मज्ञान आपल्याला झालं चांगल्या प्रकारे. हे अर्थात फार शाब्दिक आहे, पण हे प्रत्यक्षात घडवायचं असतं की आत्मज्ञान मिळणं ह्याचा अर्थ असा की आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही, असं ज्या वेळेला एकदा मनाला किंवा आपल्या सर्वांना, आपल्याला स्वतःला ज्या वेळेला पूर्णतः कळतं, हे ज्ञान ज्या वेळेला होतं, त्यावेळेला जीवन जगताना आपण शरीर म्हणून जगत नाही. म्हणजे शरीराच्या ज्या काही सगळ्या वासना, विकार, गरजा, अहंकार, हे जे सगळं शरीराच्या बाबतीमध्ये आहे, त्या सगळ्यापासून आपण दुरावतो. पण आत्म्याचे हे गुण नाही, हे शरीराचे सर्व अवगुण आहे. तर त्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, हे ज्या वेळेला आपल्याला कळतं, त्यावेळेला आपोआपच आपण ह्यापासून दूर होतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दात, जे मी पूर्वीपासून हे शब्द वापरले, पहा आठवतील तुम्हाला, की आपण देहबुद्धीमध्ये न जगता आपण आत्मबुद्धीमध्ये जगतो. आठवलं? हे शब्द मी वापरलेले आहेत. आपण आत्मबुद्धीमध्ये जगायला लागतो, ते आत्मज्ञान. ज्या वेळेला आपण आत्मबुद्धीमध्ये जगायला लागतो, आणि ते अत्यंत कठीण आहे. म्हणून अभ्यासाची पायवाट म्हटले, अभ्यासाची पायवाट म्हटले. खूप प्रयत्न आहेत, खूप तपस्या आहे ती सगळी. तर अशा प्रकारे त्या मार्गाने जाऊन हे ज्ञान होतं. आणि मग आपल्याला एकदा आपला आत्मा हा तो परमात्म्याचा अंश आहे हे कळलं, म्हणजे आपण आणि तो परमात्मा ह्याचा संबंध कळतो. ह्याचा संबंध ते ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञान. ह्याचा अर्थ मुळात हा आहे की परमात्म ज्ञान म्हणजे परमात्मा कसा आहे ह्यापेक्षा सुद्धा आपला परमात्म्याशी संबंध काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि आपला परमात्म्याशी संबंध काय आहे हे ज्या वेळेला आपल्याला कळतं की त्याचेच आपण अंश आहोत, त्यानंतर पुढे जसे आपण, मी स्वतः त्या परमात्म्याचा अंश आहे, तसेच बाकीचे हे सगळे त्याच परमात्म्याचे अंश आहेत.
म्हणजेच सगळं विश्व, हे सगळं चराचर हे त्या परमात्म्याचाच अंश आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे परमात्म ज्ञान जसं होतं तसंच पुढे विश्वाचं ज्ञान. ह्या मूलतः ह्या पहिल्या गोष्टी. मग या प्रत्येकामध्ये आणखी खूप सखोल आपल्याला जावं लागतं. परमात्मज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, विश्वज्ञान म्हणजे काय, या सगळ्यामध्ये आपण खूप सखोल जाऊ शकतो. पण मी थोडक्यामध्ये ज्ञानाची कल्पना दिली. तर अशा प्रकारे हे जे आहे अभ्यासाचा पावटी, म्हणजे या पायवाटेनी जाऊन आपण कुठे पोचायचं, ज्ञानाकडे पोचायचं. ज्ञान प्राप्ती आपल्याला होते. आणि मग ज्ञान प्राप्त झालं, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये असं म्हटलंय. म्हणजे एकदा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की मग आपल्या त्या ज्ञानाच्या भेटीला ध्यान येतं. तो जरी ध्यानाची ये असा शब्द वापरला असला तरी थोडा उलट्या प्रकारे तो लक्षात घ्या की ज्ञानाच्या भेटीला ध्यान येतं. ह्याचा अर्थ असा पहा, लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. फार शाब्दिक समजू नका की ह्या ठिकाणी ध्यानाची कल्पना म्हणजे मेडिटेशन आपण ज्याला म्हणतो ते मेडिटेशन आपण फार सहज तो शब्द वापरतो की आम्ही मेडिटेशन करतो. त्या मेडिटेशन पूर्वी ज्ञान आवश्यक आहे. बरोबर आहे. ज्ञानाच्या भेटीला ध्यान येतं. म्हणजे ध्यानाची भेट व्हायची असेल तर आधी ज्ञानाची गरज आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. ज्ञान आधी मुळात असलं पाहिजे आधी. आणि का तसं आहे हे त्याच्यामागे कारण आहे. म्हणजे असं नुसतंच आपण ह्याच्यामुळे ते असं समजायचं नाही की आपल्याला ज्या वेळेला हे जे मी सगळं आता ज्ञानाचं स्वरूप थोडक्यामध्ये सांगितलं ना की मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी म्हणजे देह नाही. मग हा आत्मा जो माझा आहे तो त्या परमात्म्याचा अंश आहे. हे विश्वसुद्धा सगळं परमात्म्याचा अंश आहे. हे सगळं ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला आपोआपच मग आपण मग देहबुद्धीमध्ये राहत नाही, आपण आत्मबुद्धीमध्ये राहतो. म्हणजे जे देहातले देहबुद्धीमध्ये राहणं याचा अर्थ असाच आहे की देहाच्या ज्या सगळ्या वासना, विकार, देहाचा अहंकार की मीपणा जो आहे मी, आणि मग फक्त त्याचं थोडं व्यापक स्वरूप म्हणजे मी, माझं कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझा देश इथपर्यंतच आपण जातो. माझ्या देशाच्या पलीकडे मानव सगळे म्हणजे मी हा भाग आपल्या विचारामध्ये येत नाही. तर सगळं विश्व हा मुळी तो परमात्माचा आहे हा भाग ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपोआपच हे सगळं ज्ञान झाल्यानंतर ध्यान का होऊ शकतं तर आपलं लक्ष विचलित न होण्याला ते ज्ञान आपल्याला मदत करतं. की ते ज्ञान आपल्याला त्या योग्य ठिकाणीच ठेवतं. आपलं ध्यानामध्ये जे आपण म्हणतो की नाही लक्ष लागत नाही, विचार येतात. ते विचार काय येतात कारण आपण देहबुद्धीमध्ये जगत असतो, आपण प्रापंचिक बुद्धीमध्ये जगत असतो म्हणून ते विचार येत असतात. ज्या वेळेला अभ्यासाच्या पायवाटेने आपण पहिल्यांदा ज्ञान मिळवतो आणि त्या ज्ञानानंतर आपण ध्यान करतो त्यावेळेला त्या ध्यानामध्ये एकाग्रता ही जी आवश्यक आहे. ज्ञानाचं सर्वात महत्त्वाचं, ध्यानाचं सर्वात महत्त्वाची आवश्यकता म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे आहे मेडिटेशनमध्ये आणि ते साधत नाही होतं कारण आपण ज्ञानाशिवायच मेडिटेशनला बसतो. आपल्याला असं वाटतं. आणि म्हणून पहा आता सगळे योग ह्या ठिकाणी सांगणं शक्य नाही पण पातंजल योग तर आपल्याला माहिती आहे, अष्टांग योग आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो होतो थोड्या प्रमाणामध्ये. तर त्याच्या ज्या 8 पायऱ्या त्या 8 पायऱ्यांमध्ये पहिल्यांदा यम नियम हीच अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. तिथेच खूप वेळ माणसाचा जातो आयुष्यातला. यम नियम शरीर आणि मन ह्यावरती पूर्णतः नियंत्रण आणणं हे इतकं कठीण आहे.
ते पहिल्यांदा साधलं पाहिजे. मग आपलं आसन स्थिर होतंच. आपण कारण मन चंचल असलं की देह चंचल होतो. ते सगळी चंचलता आपली जाऊ शकते. मेडिटेशनला बसल्यानंतर एकदा असा पाय एकदा असा पाय हे सगळं जातं, कारण आपलं सगळं मन आणि आपलं शरीर तिथे कॉन्सन्ट्रेट होतं. म्हणजे आसन ही स्थिरता आहे आणि म्हणून ते आसन कसं असावं असं आहे. तर ते आसन आहे म्हणजे यम नियम आसन प्राणायाम आहे. त्यानंतर आपल्याला अंतर्गत तो प्राण घ्यायचा, प्राणवायू घ्यायचा आहे, तो अंतर्गत ठेवायचा आहे. त्याच्यातून आपण अंतर्मुख व्हायचं आहे. तो त्याचं फार महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला अंतर्मुख होण्यासाठी फार त्याचा उपयोग होतो. तर म्हणून मग पुढे प्राणायाम आहे, मग त्यानंतर प्रत्याहार आहे. मी आता सगळ्या पायऱ्या सांगत नाही, आपण शिकलो ते सगळं. प्रत्याहार आहे ते फार कठीण आहे. प्रत्याहार की ते जे काही आपण साधलं आहे ते तसंच टिकवणं. कधी पाय घसरेल सांगता येत नाही, कधी आपण विचलित होऊ सांगता येत नाही. असा तो निसर्गडा कडा असतो प्रत्याहाराचा, असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. तर तो प्रत्याहार आहे. त्यानंतर धारणा आहे. धारणा याचा अर्थ सगळं जे आपण शिकलो ते तसं धरून ठेवायचं. धारणा, त्याच्यापासून विचलित व्हायचं नाही. ते सगळं एकत्रितपणे ठेवायचं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या त्या अवस्थेमध्ये. आणि मग त्यानंतर ध्यान आहे. तर त्यामुळे ध्यान होण्यासाठी आधी पहिल्यांदा ज्ञानाची जी आवश्यकता आहे ती त्यासाठी आहे की ज्ञान आधी झालं की आपोआपच ध्यान साधतं. आणि म्हणून हे सगळं दिलेलं आहे की ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये. आणि मग पुढे म्हटले मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके. म्हणजे एकदा का आपल्याला ध्यान साधलं की मग त्या ध्यानाला खेव, याचा अर्थ आलिंगन. त्या ध्यानाला आलिंगन द्यायला सगळे भाव म्हणजे आपले कायिक, वाचिक, मानसिक सगळे जे भाव आहेत, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी, आपण जे बोलतो ते सगळे त्याच्यातले भाव, कायिक आपल्या शरीरातलं, तर असे हे सगळे जे भाव आहेत ते सगळे कुठे एकाग्र होतात, एकत्रित होतात. कुठे? तो जो आतमध्ये ईश्वर आहे ना, ईश्वराचं जे स्थान आहे आपल्यामध्ये, तिथे ते सगळे एकत्रित होतात. आणि त्याला म्हटलंय खेव, ध्यानासी खेव देती आघवेची भाव. सगळे भाव एकत्रितपणे तिथे येतात. म्हणजे मग आपण, तुम्हाला हे शब्द आठवत असतील, अंतर्मुख, बहिर्मुख, आठवते ना, ऊर्ध्वमुख, अधोमुख, आठवते? हे सगळं मी सांगितलेलं आहे. तर आपल्याला अधोमुख व्हायचं नाही, आपल्याला बहिर्मुख व्हायचं नाही, आपल्याला अंतर्मुख व्हायचं आणि ऊर्ध्वमुख व्हायचं. ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व दिशेने आपली उत्क्रांती करून घ्यायची आपल्याला, आपल्या आत्म्याची. तर त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. तर सगळे भाव ते आतमध्ये केंद्रित होतात आणि मग कर्म जात सर्व दुरी ठाके. म्हणजे मग आपण जे कर्म करतो ते कर्म, त्याचा आपल्याला विसरच पडतो की हे आपण केलं. आपण ह्या काही आता पहा, आपण घरामध्ये किती कामं करत असतो, असं मोठं थोडंच आपल्या लक्षात राहतंय, कारण ते केवळ सवयीचं असतं असं नाही. आपल्याला ते करायचंय, आपल्या अंगवळणी पडलेलंही असतं, सवयीचंही झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला की आपण बाबा आज असा स्वयंपाक केला तर लगेच कोणीतरी बोलूनच दाखवलं पाहिजे असं काही आपण रोज काही अपेक्षा करत नाही. कधीतरी वाटतं की कोणीतरी बोलावं, पण असं रोज काही आपण कोणाकडनं अपेक्षा करत नाही. पण ती पण अपेक्षा गेली पाहिजे. तर अशा प्रकारे फलत्यागू संभवे कर्म जे नाही, आधी सर्व कर्म जात सर्व दुरी ठाके. आणि मग पुढे म्हटलंय कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागो संभवे त्यागास्तव आंगवे शांती सगळी.
म्हणजे कर्म जिथे दुरावतं तिथे मग फलत्याग. कर्मच आपलं नाही आहे असं आपल्या मनात विचार आला, मग कर्माच्या फळाची अपेक्षा आपण कशाला करणार आहोत. तर कर्म फलत्याग संभवे, त्यावेळेला तो कर्मफळाचा त्याग सहजपणे आपल्या हात संभवतो. आणि मग त्यागास्तव अंगवे शांती सगळी. असा एकदा का आपल्याला कर्मफळाचा त्याग करता आला की शांती लागते. आपल्याला जी शांती नसते त्याचं मुख्य कारण आपल्या मनामध्ये ह्या सगळ्या ज्या अपेक्षा असतात की बरोबर आहे ना, की आपण असं वागलो, मग असं का झालं, त्यांनी असं आपल्याला बोलायला नको होतं, मग तिने असं करायला नको होतं. सगळ्या बारीक सारीक ज्या अपेक्षा आपल्या असतात त्याच्यामुळे ती आपली शांती. मग तुम्ही मेडिटेशनला बसा नाही तर आणि काही करा, शांती देवापुढे किती वेळ बसलात तरी सुद्धा शांती लागत नाही. ज्या वेळेला कर्माचा फलत्यागच संभवतो त्यावेळेला आपोआपच शांती लागते. आता म्हणून यावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे एक. असा तू सगळा अभ्यास कर, ह्या क्रमाने तू सगळा अभ्यास कर असं त्याने म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे वास्तविकरित्या पुढचा जो श्लोक आहे त्या पुढचा 12वा श्लोक ना, 12व्या श्लोकानंतरच्या त्या खरं त्या ओव्या आहेत. आता मी ज्या वेळेला श्लोक वाचीन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणते. मी श्लोक वाचते पहा. श्लोक सोपा आहे अगदी. श्रेयो हि ज्ञानात अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांती अनंतरम. मी मुद्दाम ना थोडंसं ते स्पष्ट करून ते वाचलंय. तसं वाचलं म्हणजे अर्थ लगेच लक्षात येतो. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात, श्रेय म्हणजे श्रेष्ठ असा अर्थ. श्रेय की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. पण ह्याचा अर्थ हे सगळं जे म्हटलंय ना की ह्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पण त्याचा अर्थ असा समजू नका उलटा की म्हणजे ज्ञान महत्वाचं आहे, अभ्यास महत्वाचा नाही असं समजू नका. तो क्रम सांगितलाय, तो क्रम सांगितलाय. आणि म्हणून मगाशी सुद्धा जो म्हटलंय ना की ह्या क्रमाने जायचंय असं जे सांगितलंय तर तो क्रम सांगितलाय या ठिकाणी. आणि म्हणून कशापेक्षा काय श्रेष्ठ असं म्हणताना त्या श्रेष्ठ गोष्टीकडे जायचं असेल तर आधी काय केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहिल्यांदा म्हटलंय श्रेयो ही ज्ञान अभ्यासात, म्हणजे ज्ञान मिळवायचं असेल तर अभ्यास आधी केला पाहिजे, अभ्यास महत्वाचा आहे. म्हणजे पण अभ्यासापेक्षा मग अभ्यास पूर्ण केला की आपल्याला ज्ञान श्रेष्ठ जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं. मग पुढे म्हटलंय ज्ञानात ध्यान विशिष्यते, म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ह्याचा अर्थ पुन्हा ध्यान जर साधायचं असेल तर आधी ज्ञान झालं पाहिजे. मग पुढे ध्यानात कर्मफल त्याग, म्हणजे एकदा का तुम्हाला ध्यान साधलं की मग कर्मफल त्याग साधतो असा त्याचा अर्थ आहे. आणि मग पुढे म्हटले त्यागात शांती अनंतरम. म्हणजे एकदा का तुम्हाला त्याग साधला, कर्माच्या फळाचा त्याग साधला की शांती, अनंत शांती मिळते. त्याच ओव्या आपण आधी पाहिल्या, तर त्या आधी गेल्या आहेत परंतु ह्या श्लोकावर आधारित त्या ओव्या आहेत. आणि म्हणून पुन्हा ज्ञानेश्वरांनी थोड्या काही ओव्या ह्या श्लोकानंतर तशाच अर्थाच्या पण थोड्या वेगळ्या शब्दामध्ये दिल्या आहेत आणि त्या आता आपण ओव्या 41वी ओवी पाहतोय आपण.
अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषिजे, मग कर्मफल त्यागू, तो ध्यानापासून चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. हा बरोबर ते श्लोक तिथे आलेला आहे की अभ्यासाहुनी गहन ह्याचा अर्थ श्रेष्ठ, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. पार्था ज्ञान, म्हणजे ज्ञान श्रेष्ठ आहे, तिथे पोचण्यासाठी अभ्यास पाहिजे. ज्ञानापासून ध्यान विशेषिजे, म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. त्या ध्यानाकडे जाण्यासाठी आधी ज्ञान मिळवायचं आहे. मग कर्मफल त्याग, म्हणजे त्या ध्यान साधलं की आपोआपच कर्मफल त्यागू आपल्याला साधू शकतो. तो ध्यानापासूनही चांगला, म्हणजे कर्मफलाचा त्याग, कारण त्याला धुरेचा योग म्हटलंय की नाही, तर त्यामुळे तो ध्यानापासून जास्तीत चांगलं काय तर कर्मफलाचा त्याग. आणि मग शेवटी म्हटले त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. हे फार सुंदर शब्द आहेत, या ओळीतले अतिशय सुंदर शब्द आहेत. त्यागाहुनी भोगू शांती सुखा. जरी अर्थ आपल्याला माहिती आहे, आता श्लोकात आलाय, मगाशच्या ओव्यात, आधीच्या ओव्यांमध्ये आलाय, तरी सुद्धा हा जो या ठिकाणी उल्लेख केलाय ना, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा, म्हणजे पहा किती परस्पर विरोधी शब्द दोन जवळ आले. त्यागाहुनी भोगू, हा त्याग आणि भोग हे किती परस्पर विरोधी शब्द आहेत. म्हणजे त्यागाहुनी भोगू असं म्हटले, म्हणजे हे आणि भोग कशाचा, शांती सुखाचा. तर शांती सुखाचा भोग हा त्यागाहून जास्त महत्वाचा आहे असं जे म्हटलंय ना. आता हा जो विचार आहे ह्या ठिकाणी गीतेतला, त्या श्लोकावरती आधारितच ह्या ओव्या आहेत. तर हा जो पण ज्ञानेश्वरांनी फार सुंदर उल्लेख त्या ठिकाणी केला आहे, म्हणून थोडंसं ह्याचं स्पष्टीकरण करते की हे त्याग आणि भोग हे परस्पर विरोधी अशा दोन गोष्टी जवळ आलेल्या आहेत. हे तुमच्यापैकी जे कोणी उपनिषद शिकतात ते, ईशोपनिषदामध्ये जो पहिला श्लोक आहे, ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा म्हटलंय. मागृदा ते पुढचं जाऊ दे, पण तेन त्यक्तेन भुंजिथा नाही, महत्वाचं काय आहे ते आपण घेऊया. म्हणजे श्लोक पाठ असला पाहिजे अशी गरज नाही आहे, पण किंवा ती हे उपनिषदातलं. तर महत्वाचं काय आहे की त्या ठिकाणी जे म्हटलंय तेन त्यक्तेन भुंजिथा, ही जी कल्पना त्या ईशावास्य इदम सर्व, म्हणजे हे सगळं जग हे काय आहे, ईशावास्य आहे, त्या ईश्वराचं वसतिस्थान आहे, तो आहे हे सर्वत्र. यत्किंच जगत्याम जगत, ह्या जगातली प्रत्येक गोष्ट मुळी त्याची आहे, तोच इथे भरलेला आहे संपूर्णतः. आणि हा जो भाग आहे इथपर्यंतचा, ईशावास्य उपनिषदातल्या त्या श्लोकातला इथपर्यंतचा भाग आपण 11व्या अध्यायामध्ये पाहिला. बरोबर आहे, 11वा अध्याय सगळा ह्यावरच आहे, हा की सगळं जग जे आहे ते मुळी ईश्वराचं आहे. या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट मृत्यू सुद्धा तोच घडवतो, इथपर्यंत संवाद सुद्धा तोच घडवतो. इथपर्यंत 11व्या अध्यायामध्ये आपण त्या म्हणजे त्या ईशोपनिषदातल्या त्या श्लोकातला पहिला भाग जो आहे तो 11व्या अध्यायात येऊन गेला, आणि पुढचा जो भाग आहे तो आता ह्या ठिकाणी आहे. आणि तो जो आहे तिथे हे जे म्हटलंय ना की त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा, असं जे म्हटलंय तो बरोबर तेन त्यक्तेन भुंजिथा ह्याचं आता जे कोणी उपनिषद शिकत नसतील त्यांना स्पष्ट करते, सगळेच काही जात नसतील मला असं वाटतं. तर तेन त्यक्तेन म्हणजे हे जे सगळं जग आहे, हे जे सगळं विश्व आहे हे त्याचं आहे, तू पाहुणा आहेस इथे,
पाहुणा कधी, आपण जरी पाहुण्याला म्हटलं की घर समजून राहा, तरी पाहुण्यानी मर्यादा सांभाळायची असते ना. त्यांनी वाटेल त्या गोष्टी घरामध्ये, चला तुमच्या कपाटाच्या किल्ल्या द्या आल्याक्षणी म्हणून चालणार नाही. त्यांनी त्याची मर्यादा सांभाळायला पाहिजे. तो पाहुणा आहे घरातला. तसं आहे हे सगळं जग आहे, हे सगळं विश्व आहे, हे त्याचं आहे. त्या विश्वाचा उपभोग तू कसा घे असं सांगितलंय त्या श्लोकामध्ये, की तो कसा घे. तेन त्यक्तेन भुंजिता, म्हणजे ते जे सगळं विश्व आहे त्या विश्वाचा त्याग कर आणि भोग घे. हा, किती कठीण आहे. त्याग कर आणि भोग घे. आता कसं, म्हणजे आता त्याग करून भोग घ्यायचं आहे कसं, ह्याचं थोडं आज वेळ जास्ती घेते, पण फार सुंदर. म्हणजे आपण जे कोणी आपलं ह्यांचं अनंतरावांचं नाही ना, मी आज आणलं नाही पण हां असू दे. ऐका, आपण बोलूया. तर हे जे आहे, काय सांगत होतो मी, तेन त्यक्तेन भुंजिता, हे जे आहे ना की त्याग करून भोग घेणं, ही जी कल्पना आहे. आठवल्यांच्या पुस्तकावर आठवल्यांचं पुस्तक जर कोणी वाचत असेल, नाही वाचलं तरी हरकत नाही, मी सांगते. त्यांनी एक फार सुंदर ह्या गोष्टीचं, ह्या तेन त्यक्तेन भुंजिता ह्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि ती तुम्हाला सांगते. सुंदर गोष्ट आहे म्हणून मला फार आवडली ती, म्हणून मी सांगते की अनंतराव आठवले म्हणजे स्वामी वरदानंद, त्यांचे गुरुजी होते दासगणू महाराज. तर ते त्यांच्या आयुष्यातली ही गोष्ट आहे की ते ह्या उपनिषदांवरती भाष्य लिहायला त्यांनी घेतली आणि ईशोपनिषदावरती तिथून त्यांनी सुरुवात केली. आणि पहिला श्लोक हा, पहिल्या श्लोकाला हे तेन त्यक्तेन भुंजिता आल्यावर ते अडले की हे कसं, ह्याच्यावरती भाष्य कसं करायचं, ह्याचं स्पष्टीकरण कसं करायचं त्यांना सुचेना. आणि त्यानंतर मग त्यांनी ते ठेवलं आणि ते नंतर पुढे काही प्रवासाला जाणार होते. पहिल्यांदा ते शिर्डीला गेले. त्यावेळेला साईबाबा होते. साईबाबांना ते भेटले आणि साईबाबांना म्हणाले की त्यांनी हा प्रश्न विचारला की तेन त्यक्तेन भुंजिता, हे ह्याचं म्हणजे काय, मला अर्थ सोपा करून सांगा. तर त्यांना अर्थ न सांगता साईबाबा काय म्हणाले, तू इथून पुढे कुठे जाणार आहेस. तर म्हणाले मी मुंबईला जाणार आहे, असं असं कोणाकडे जाणार आहे ते सांगितलं, दीक्षित का काहीतरी नाव. तर असं कर, तू दीक्षितांकडे जा, दीक्षितांकडची जी मोलकरीण आहे ती तुला ह्याचा अर्थ सांगेल. हे म्हणाले तर मला स्वतःला इतका अभ्यास केलेल्याला मला ह्याचा अर्थ कळत नाही, ती मला ह्याचा काय अर्थ सांगणार आहे. तर म्हणाले तू जा. हे गेले आणि तिथे गेले तर काहीतरी सण होता आणि त्यामुळे घरामध्ये सगळं गोड चाललं होतं. सगळ्यांनी चांगले कपडे वगैरे घातले होते, बायका मुली आनंदात होत्या. त्या घरामध्ये एक मुलगी लहान काम करणारी होती, मोलकरी. ती गाणं म्हणत होती. ते गाणं होतं जरतारी साडीचं, पण ती इतक्या अशा गंभीर सुरामध्ये, रडक्या सुरामध्ये असं ते गाणं म्हणत होती. आणि ते त्यांनी ऐकलं दासगणू महाराजांनी आणि त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी की हिचा
सूर इतका रडवा काय आहे? ते सगळे आनंदात आहेत, कपडे चांगले केले आहेत आणि हिला मात्र काही नाही. तर फाटकी साडी, फाटके कपडे अंगावर आहेत. तर त्यांनी कोण तिथे जे आणखी होते त्यांना सांगितलं, हे पैसे घ्या आणि तुम्ही दुकानात जा आणि त्या मुलीसाठी एक चांगली जरीची साडी घेऊन या. ती साडी आणली, मग त्या मुलीला दिली. तिला खूप आनंद झाला. ती साडी घेतली, तिने घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती कामाला आली. दुसऱ्या दिवशी कामाला आली, पुन्हा तिच्या अंगावरती तसेच फाटके कपडे होते. पण ती कामाला आली, तेच गाणं म्हणत होती, पण आज तिच्या सूर जो होता तो आनंदाचा होता, खुशीत गात होती. दासगणू महाराजांना त्या ह्याचा तेन त्यक्तेन भुंजिता ह्याचा अर्थ ताबडतोब कळला. आणि तो कसा अर्थ कळला की तिने ती साडी नेसली नव्हती, म्हणजे उपभोग घेतला नव्हता, उपभोग घेतला नव्हता, पण माझ्याकडे तशी चांगली सुंदर साडी आहे ह्याचा आनंद तिला झाला होता. उपभोग न घेता सुद्धा आनंद माझ्याकडे आहे, माझं ते आहे ह्याचा जो आनंद आहे तो आनंद तिच्या सुरामध्ये येत होता. आणि दासगणू महाराजांना चटकन ह्या शब्दांचा अर्थ कळला. आणि तो म्हणजे असा की एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतल्यावरच आपल्याला आनंद होतो असं नाहीये. आता आपलं लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये किती आपल्या गोष्टी असतात, आपल्याकडे किती साड्या असतात आणि काय काय असतं. आपण त्या सगळ्या साड्या थोड्याच रोज अंगावर घालतो, म्हणजे रोज काही आपण त्याचा उपभोग घेत नाही, पण तरीसुद्धा आहे आपल्याकडे, ह्याचा आनंद असतो. बरोबर आहे? म्हणजे उपभोगच घ्यायचा अशी गरज नसते. म्हणजे उपभोगाची जर आकांक्षा न ठेवता एखाद्या गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि मग त्यांना एक 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 गोष्ट त्याचा अर्थ मग ते व्यवस्थित ते करू शकले. आणि मग ह्याच संदर्भामध्ये मी फार पूर्वी तुम्हाला सांगितलेला एक उर्दू नव्हे हिंदी रामतीर्थ या संतांचं एक हिंदी काव्य मी तुम्हाला सांगितलं होतं. पहा, ऐसे ही मजे के खातिर गुल छोड़ दिया जब, सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए तब. हां, सांगितलं होतं ना की ऐसे मजे के खातिर म्हणजे सहजपणे एकदा वाटलं की काय करायचंय, म्हणजे एरवी काय असतं, माझ्या बागेतली फुलं ती माझी, हे जे आहे हे माझं, हे घर हे माझं, असं जे आपण ज्या वेळेला माझं त्याचा उपभोग मलाच मिळाला पाहिजे असं जे आपलं असतं की बागेमधलं एखादं फूल कोणी जर तोडलं तर आपल्याला नाही आवडत, त्याचा उपभोग, ती फुलं माझी आहे, म्हणजे अशा प्रकारे जो आपला हक्क आपण सांगत असतो त्या गोष्टीवरचा, तर तो ऐसे ही मजे के खातिर म्हणजे सहजपणे एकदा असं मनात आलं, गुल छोड दिया, जाऊ दे ना, ही बाग आपली आहे असं कशाला आपण म्हणायचं, सगळ्यांची आहे असं ज्या वेळेला मनात आलं की हे फक्त माझ्यासाठी नाही आहे, हे गुलाबाचं फूल, ह्याचा अर्थ खरं गुलाबाचं फूल, हे गुलाबाचं फूल फक्त माझ्या उपभोगासाठी नाही आहे असं म्हणून मी दूर ज्या वेळेला केलं, सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए, सगळ्या जगातल्या फुलबागा मला माझ्याच वाटायला लागल्या, सगळ्याचा आनंद मी घेऊ शकलो. ह्याचा अर्थ की आपण सगळ्या फुलबागांचा उपभोग घ्यायचा असतो असं नाही, पण त्याच्याकडे बघून जो काही आनंद असतो, कित्येक गोष्टी अशा असतात की त्या नुसत्या बघण्यामध्येच आनंद असतो. हो ना, हिमालयामध्ये आपण जातो, नैनितालला आपण जातो, तर तिथे काय येतो, काय जे सगळं दिसतं आपण काय घेतो, काय तिथली हवा घेऊन येऊ शकतो का, तिथलं काही सुंदर ती फुलं घेऊन येऊ शकतो, काही नाही, पण ते नुसतं बघण्यामध्ये जो काही एक आनंद असतो तो असा असतो की उपभोग ही ज्या वेळेला आपण मनातली कल्पना बाजूला करतो त्यावेळेला आपोआप आपल्याला
सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि म्हणून आपल्याला शांती सुख मिळतं. ज्या वेळेला आपल्या मनात सारखं काहीतरी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि त्या पाहिजेला कधी मर्यादाच नसते. हे मिळालं काही थोड्या दिवसांनी त्यातली मजा संपते, आणखी काहीतरी हवं असतं. तर अशा प्रकारे हे जे आहे ते तेन त्यक्तेन भुंजिता, काय सुंदर शब्द आहेत. आणि तेच इथे बरोबर आहे बघा. ते शब्द फार सुंदर प्रकारे या ठिकाणी आणलेले आहेत ज्ञानदेवानी. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा, म्हणजे त्यागापेक्षा जास्ती महत्त्व काय? कर्मत्याग करायचा आहे, पण त्यानंतर मिळणारा जो त्यानंतर मिळणारी जी शांती आहे, जे शांतीचं सुख आहे, त्याचा जो भोग आहे तो जास्ती श्रेष्ठ आहे. म्हणजे आयुष्यामध्ये शेवटी आपल्याला तेच हवं असतं, ती शांती हवी असते आपल्याला. शेवटी आपण किती बघा, आपल्याला अनेकांच्या लक्षात येईल की आपल्याला आता नकोसं व्हायला लागतं, नको हा पसारा नको असं वाटायला लागतं आपल्याला. आणि तेच आहे इथे की त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा, फार सुंदर आहे. आणि म्हणून ते मी थोडा वेळ जास्ती दिला त्याला, आपण ते नीट समजावून घ्या. आता पुढे ऐसिया या वाटा इहीची पेणा सुभटा, शांतीचा माझीवटा ठाकीला जेणे. म्हणजे माझीवटा याचा अर्थ मुक्काम, शांतीचा माझीवटा म्हणजे शांतीच्या मुक्कामाला तो पोचतो. कसा पोचतो? ऐसिया या वाटा, या वाटेने जाऊन, म्हणजे सगळ्या वाटा, म्हणजे अभ्यासापासून जे सगळा क्रम सांगितलाय तो सगळा क्रम या वाटांनी जाऊन, या मार्गांनी जाऊन. आणि पेणा ह्याचा अर्थ क्रम, हा क्रम आहे, त्याच्यामध्ये क्रम आहे की अभ्यास, मग अभ्यासातून ज्ञान, ज्ञानातून ध्यान, मग ध्यानातून कर्मफल त्याग, आणि मग त्या त्यागाहून शांतीचं भोग. तर अशा प्रकारे ह्या एकातून एक येणाऱ्या अशा क्रमाक्रमाने मिळणाऱ्या अशा ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या क्रमाने आपण त्या मिळवायच्या असतात असं म्हटलंय. आता हा जो भाग आहे म्हणजे 12व्या श्लोकापर्यंतचा जो आत्तापर्यंत आपण जो भाग पाहिला, हा आता लक्षात घ्या की तुम्हाला आठवत असेल तर बघा, 10वा अध्याय आपण ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला 10व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या भागामध्ये ज्ञानेश्वरांनी अध्यायाचे क्रम सांगितले. हां, आठवतं की कुठले अध्याय, मग त्या अध्यायात काय आहे, मग तो अध्याय किंवा तो भाग कुठे संपतो, मग त्यानंतर काय आहे, असं सगळं सांगितलंय. आणि तो जो क्रम तुम्ही एकदा घरी गेल्यानंतर पाहिजे तर बघा, मी सांगते ते. आणि तो जो आपण क्रम पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की ह्या अध्यायातल्या, ह्या 12व्या अध्यायातल्या या 12व्या श्लोकापर्यंत भक्तियोग आहे. हां, 12व्या श्लोकापर्यंत भक्तियोग आहे. आणि 13व्या श्लोकापासून आता ज्ञानयोग, ज्ञानकांड सुरू. म्हणजे आता आपण पुढे चाललोय की कर्मयोग झाला, भक्तियोग झाला संपूर्ण. 7व्या अध्यायापासून सुरुवात झाली होती भक्तियोगाला. ती 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकापर्यंत भक्तियोग किंवा भक्तिकांड असं म्हणतात तो आहे. आणि आता 13व्या श्लोकापासून पुढे जो भाग आहे तो ज्ञानयोगातला आहे, ज्ञानकांडाचा तो भाग आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की आता हे जे आहे ना, आता पुढचे जे सगळे आपण श्लोक आणि ओव्या पाहणार आहोत त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की ह्याला ज्ञानयोग
असं का म्हटलंय किंवा हा ज्ञानयोगाचा भाग आहे असं का म्हटलंय, तर ह्या पुढच्या या सगळ्या ओव्यांमध्ये 12व्या अध्यायातल्या पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये आणि श्लोकांमध्ये काय आहे तर भक्ती आणि ज्ञान ह्यांचा संबंध, म्हणजे ज्ञानपूर्ण भक्ती कशी असते ती सगळी सांगितलेली आहे. ज्ञानपूर्ण भक्तीचं सगळं वर्णन आहे. ज्ञानी भक्ती म्हणजे भक्तीचे श्रेष्ठ जे काही भक्ती, श्रेष्ठ भक्ती कोणती तर ती ज्ञानी भक्ती. आणि ती ज्ञानी भक्ती कशी असते किंवा ज्ञानी भक्त कसा असतो हे आपल्याला आता ह्या पुढच्या भागामध्ये कळणार. हां, म्हणजे या पुढच्या श्लोकांमध्ये, पुढच्या ओव्यांमध्ये ज्ञानी भक्त किंवा ज्ञानी भक्ती याचं स्वरूप आपल्याला कळणार आहे. आणि म्हणून असं म्हणता येतं, आपण म्हणू शकतो की हा 12वा अध्याय जो आहे तो ज्ञानयोग आणि भक्तियोगाला जोडणारा असा अध्याय आहे. हा अध्याय जो आहे तो ज्ञानयोग आणि भक्तियोगाला जोडणारा म्हणून त्याचं एक वेगळं महत्त्व की एकीकडे पाहिलं तर भक्तियोग संपतो, मग ज्ञानयोगाला सुरुवात होते, पण ती सुरुवात होताना भक्ती आणि ज्ञान एकत्र कसं आहे ते त्यांनी दाखवले. आणि ज्ञानपूर्ण भक्ती किंवा ज्ञानी भक्ती किंवा ज्ञानी भक्त कसा असतो त्याचं वर्णन पुढच्या भागामध्ये आहे. आता बरेचसे श्लोक ह्यातले खूप सोपे आहेत, सहज समजण्यासारखे आहेत. जिथे मला आवश्यक वाटतंय तिथे मी श्लोक घेते. तर हा 13वा श्लोक मी घेणार आहे, 13वा घेणार आहे, 14वा घेणार आहे, बघू जसं पुढे जाऊ. आता 13वा जो श्लोक आहे तो असा आहे. आता मी पहिल्यांदा सांगितलेलं विसरू नका. हा, ज्ञानी भक्ती किंवा ज्ञानी भक्त कसा असतो, म्हणजे केवळ भक्ती नाही आहे ही, म्हणजे भक्ती आपलं तोंडानी संबंध दिवसभर नामस्मरण करत राहणारी अशी ती भक्ती नाही आहे. हां, लक्षात आलं. अशा प्रकारची भक्ती या ठिकाणी सांगितलेली नाही आहे. या ठिकाणी जी सांगितली आहे ती ज्ञानी भक्ती आहे. हे लक्षात घेऊनच आपण आता या सर्वाकडे पाहायचं आहे, याचा विचार करायचा आहे. आता हा ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखः क्षमी. सोपं आहे बघा. पाहिल्या म्हणजे वाचल्या आपल्याला अर्थ लक्षात येतो. त्याची सगळी आता ह्या सगळ्या श्लोकांमध्ये आणि सगळ्या ओव्यांमध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली की तो कसा असतो, तो कसा वागतो, तो कसा असतो ते सगळं सांगितलेलं आहे. आता पहिलंच आहे अद्वेष्टा सर्वभूतानां. हां, लक्षात आलं असेल अर्थ की सर्व भूतमात्रांच्या बाबतीमध्ये तो कसा असतो, अद्वेष्टा म्हणजे द्वेष कोणाचाही तो करत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्व भूतांना. मैत्र हा आपोआपच, द्वेष नाही मग मैत्री आहे, मैत्रीचे संबंध सर्वांशी. करुण एवच, करुण करुण म्हणजे करुणा ह्याचा अर्थ करुणा किंवा करुणा करणारा, कृपा, करुणा, दया, दया करणारा तो. मी आधी सगळे शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन मग पुढे त्याचं जरा स्पष्टीकरण करणार आहे. सर्व भूताना करुण एवच. पुढे आहे निर्ममो म्हणजे तो कसा असतो, निर्मम असतो. निर्मम मोहने निर्मम नाही, मी स्पष्टीकरण करते आपण नंतर. निर्मम असतो. नंतर निरहंकार, अहंकार नसतो त्याच्यामध्ये. आणि समदुःख सुख असतं, म्हणजे सुख आणि दुःख हे तो समान मानतो, म्हणजे समान दृष्टीने पाहतो.
आणि क्षमी, तो क्षमा कर, क्षमा कर. सगळे त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितली आहेत आणि खूप महत्त्वाची त्याची गुणवैशिष्ट्ये. तो कसा असतो आणि हे जे श्लोक आहे ह्या श्लोकामध्येच फक्त तो उल्लेख नाही आहे, पण पुढे जे आहे ना त्या ठिकाणी त्यांनी उल्लेखच केला आहे असा, यो मदभक्त सा मे प्रिया, असं त्यांनी पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये म्हटलंय. म्हणजे असा जो माझा भक्त आहे, मदभक्त जो माझा असा जो भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय असतो, असं त्यांनी पुढच्या श्लोकांमध्ये म्हटलंय. फक्त इथे म्हटलेलं नाही आहे पण तो अर्थ गृहीत धरायचा. तर तो कसा अद्वेष्टा. आता अद्वेष्टाचा अर्थ कोणाचा तो द्वेष करत नाही कारण सर्वांबद्दल तर आपलेपणा असतो. आणि अद्वेष्टा आणि मैत्र हा हे जे सगळं म्हटलेलं आहे ना त्याच्या मागे जो एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे की तो तसा का असतो हे लक्षात घ्या की तो ज्ञानी भक्त आहे. तो ज्ञानी भक्त आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे. आणि ते ज्ञान कशाचं आहे तर मी कोण आहे ह्याचं आहे, परमेश्वर कोण आहे ह्याचं आहे, माझा परमेश्वराशी संबंध, माझा विश्वाशी संबंध, सगळं मी मगाशी म्हणून त्या गोष्टी स्पष्ट केल्या की हे ज्ञान त्याला झालेलं आहे. आणि त्यामध्ये त्याला माहिती आहे की जसा माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा, आणि हे पहिल्यापासून आपण बोलत आलो बरोबर आहे ना, आपला जो आत्मा आहे जो शुद्ध आत्मा आहे आपला, तो शुद्ध आत्मा जो ईश्वराचा अंश आहे तोच शुद्ध आत्मा हा सर्वांमध्ये आहे, सर्व भूतमात्रांमध्ये तोच आत्मा असतो. आणि त्यामुळे मग मी आणि तो यामध्ये फरक काय, फरकच नाही पाहिजे. सगळ्या भूतमात्रांबद्दल आपलेपणा वाटणं, मैत्री वाटणं, त्यांच्याबद्दल कधी द्वेष भावना न येणं. आपण आपल्या स्वतःचा द्वेष करत नाही, मग तसा दुसऱ्याचा कसा करणार, मैत्रीच वाटणार. तर अशा प्रकारे अद्वेष्टा तो का आहे, या सगळ्याच्या मागे ना तो ज्ञानी आहे हे मनामध्ये कायम ठेवा. ते फार, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की तो ज्ञानी भक्त आहे. तर अद्वेष्टा सर्वभूताना, मैत्र हा तो सर्वांची मैत्री करणार आहे. आणि करुणा कृपा, तो कृपा करतो. आता तो जो कृपा करतो त्या कृपेमध्ये सुद्धा तो अशा प्रकारे त्याची करुणा आहे की ह्या करुणेच्या बाबतीत किंवा कृपेच्या, दया, करुणा, कृपा ह्या बाबतीमध्ये एक लक्षात फार महत्त्वाचा एक भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि तो म्हणजे आपण आपला विचार करून बघा की आपण कोणावरती दया करतो, आपण कोणावरती कृपा करतो, करुणा करतो, कोणाची आपल्याला दया येते, असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा ज्याची परिस्थिती कनिष्ठ प्रतीची आहे, पण ती आपण नेहमी आर्थिक परिस्थिती किंवा शारीरिक परिस्थिती, काहीतरी व्यंग आहे, काहीतरी आर्थिक परिस्थिती कमी प्रतीची, एवढाच फक्त विचार करतो. पण ह्या ठिकाणी जो विचार आहे ना तो विचार वेगळा आहे. आणि तो ह्याही ठिकाणी असा विचार आहे की हा जो भक्त आहे तो करुणा करतो, ह्याचं कारण तो वरच्या श्रेणीला आहे आणि त्याच्यापेक्षा कमी पातळीवरती जे कोण आहे त्यांच्यावरती तो करुणा करतो. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये अहंकार नसतो, कारण तो ज्ञानी आहे. त्याच्या मनामध्ये अहंकार नसतो की दया करतो, करुणा करतो, पण मी काहीतरी फार मोठं याच्यासाठी केलंय, तो मी विसरला आहे, मी हा भाग त्याचा गेलेला आहे. आणि म्हणून त्याची जी करुणा आहे ती करुणा आहे, कृपा केलेली आहे, दया केलेली आहे, त्याच्यापेक्षा कनिष्ठावरती केलेली आहे. पण ती कनिष्ठावरती दया केली तरी सुद्धा अहंकार त्याच्यामध्ये नाही.
आणि ही जी करुणा आहे ती केवळ आपल्याला जे सर्वसाधारणपणे आर्थिक किंवा शारीरिक वगैरे अशा बाबतीत आपण मदत कोणाला करतो हा भाग लक्षात येतो. या ठिकाणी ज्ञानाच्या दृष्टीने तो अधिक उच्च पातळीवर आहे आणि दुसरे ज्ञानाच्या दृष्टीने कनिष्ठ पातळीवर आहे. त्या कनिष्ठ पातळीवरच्या ज्ञानाच्या दृष्टीने मार्गावर असलेले. नाही, ज्ञानाच्या दृष्टीने कनिष्ठ पातळीवर, मग ते मार्गावर असोत नसोत कसेही, पण आपण ज्ञानी आहोत याची जाणीव त्याला आहे की त्यांच्यापेक्षा मला जास्ती हे ज्ञान झालेलं आहे. पण ते जे आहे त्यांना ज्ञान नाही आहे, त्यांना मला उच्च पातळीवर आणायचं आहे म्हणून तो त्यांच्यावर करुणा कृपा. अहंकाराने नाही, अहंकाराने नाही, त्यांना अधिक उच्च आणण्यासाठी तो त्यांच्यावरती करुणा करतो. आता हे जे आहे हे म्हणजे उच्च पातळ, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आधी पहिल्यांदा संतांची उदाहरणं देते आणि मग जरा वेदांतला उल्लेख करते की संतांची उदाहरणं घ्यायची. तर पहा, तुकारामांचं असं एक अभंग आहे की बुडती हे जन देखवे न डोळा म्हणून कळवळा येतो मज, असं म्हटलंय ते. बुडती हे जन देखवे ना डोळा. आता बुडती हा जो शब्द त्यांनी वापरलाय ना ते आर्थिक वैदिक दृष्ट्या नाही आहे. बुडती म्हणजे अज्ञानी आहे, चुकीचं वर्तन करताय, चुकीचा धर्माचा अर्थ त्यांना कळत नाहीये. ते काहीतरी धर्माचा सुद्धा चुकीचा अर्थ घेताय, चुकीच्या मार्गाला जात आहे. बुडती हे जन म्हटलंय. तर बुडती हे जन देखवे ना डोळा, बघवत नाहीये तुकारामांना, म्हणून कळवळा येईनच असं म्हणतात ते. मला कळवळा येतो, त्यांची दया येते आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात, त्यांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटलेलं आहे, सुखे घालावे गर्भवासी, मला पुन्हा पुन्हा जन्म येऊ दे, पण अशा लोकांना मी तारणार आहे. मी असे हे जे बुडणारे आहेत त्यांना मी तारणार आहे, त्यांच्यासाठी मला जन्म येऊ दे. मला काही मिळवायचं नाही आहे, मला मोक्ष पण नको, पण मला त्यांचा उद्धार करायचा आहे, म्हणून मला पुन्हा या जगामध्ये यायचं आहे. किती उच्च विचार आहे, केवढा म्हणजे स्वतःचा विचारच नाही. पहा, म्हणून मी मगाशी म्हटलं की अहंकार नाही, अहंकार नाही, कुठेच अहंकार नाही, दुसऱ्यांसाठी जगणं आहे हे सगळं. तसं ज्ञानेश्वरांनी पहा, तुम्हाला आठवत असेल तर आपण ह्याच्यात हे पाहिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानी माणसाला केलेला एक उपदेश जो आहे फार महत्त्वाचा. त्यांनी म्हटलंय काय शब्द, अलौकिक नोहावे लोकांप्रती विश्वमोहरे, हा तोच शब्द मला आठवेना, विश्वमोहरे लावावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. आठवतंय तिसऱ्या मला वाटतं अध्यायामध्ये अलौकिक नोहावे, ज्ञानी माणसाला केलेला उपदेश आहे. आणि ते अर्जुनाला सांगतात की तू असा ज्ञानी हो. आणि कसा तर विश्वमोहरे लावावे, म्हणजे सगळ्या विश्वाला मोहरे म्हणजे योग्य मार्गाला लावायचे आहे. अलौकिक नोहावे लोकांप्रती म्हणजे आपण लोकांपेक्षा काहीतरी मोठे श्रेष्ठ आहोत, अलौकिक आहोत असला भाव मनामध्ये आणू नको, तू आणू नये. ज्ञानी माणसानी आपण काहीतरी फार श्रेष्ठ आहोत, इतरांपेक्षा आपल्याला फार काहीतरी जास्त कळतं असला कुठेही मनामध्ये अहंकार आणू नये. तर अलौकिक नोहावे लोकांप्रती, लोकांच्या बरोबरीला राहायचं आणि त्यांना विश्वमोहरे लावावे, त्यांना योग्य मार्गाला लावायचं असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि आता तिथून मी वेदांकडे जाते. हे सुद्धा हे जे सगळं ज्ञानेश्वर तुकाराम ह्यांच्या या अभंगांमध्ये आलंय ना, हे आपल्या वेदांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्ही कदाचित ऐकल्या असतील की वेदांमध्ये पहा, दोन गोष्टी अशा आहेत ह्या वैदिक वाङ्मयामध्ये. एक गोष्ट आहे ती
दोन पक्ष्यांची आहे. एक पक्षी वरच्या फांदीवर, दुसरा पक्षी खालच्या फांदीवर, अशा प्रकारचं वर्णन आहे वेदांमध्ये. आणि त्याचा अर्थ त्यांनी असा दिलेला आहे की तो वरच्या फांदीवरचा पक्षी आहे त्याला ज्ञान आहे, तो गुरु आहे. खालच्या फांदीवरचा जो पक्षी आहे तो अज्ञानी आहे, त्याला ज्ञान तो वरचा पक्षी देतोय आणि त्याला अधिक उच्चतेला नेतोय. अशा प्रकारची गोष्ट दोन पक्ष्यांची आहे. आणि त्यापेक्षा आणखी एक सुंदर गोष्ट आहे आणि ती म्हणजे इंद्र आणि कुत्स ह्याची एक गोष्ट आहे वेदांमध्ये. इंद्र जो सर्व ज्ञान गुण पराक्रम सगळ्या दृष्टीने सर्व गुण संपन्न असं जे काही एक व्यक्तिमत्व, सगळ्या देवांचा राजा इंद्र तो. आणि कुत्स जो आहे तो कुत्स याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, अशा प्रकारचं त्याचं नावच तसं कुत्स. म्हणजे हे काय आहे तर त्याला काहीच माहिती नाही. कुत्स तो विचारतोय काय आहे हे सगळं, म्हणजे तो अज्ञानात आहे. आणि इंद्र ज्ञानी आहे आणि तो इंद्र त्या कुत्साला ज्ञान देतो. आणि असं त्या दोघांचा प्रवास त्या वेदांमध्ये सांगितलेला. असं ते दोघं प्रवास करत असतात आणि त्या प्रवास मार्गामध्ये इंद्र त्या कुत्साला ज्ञान देत असा काळ बराच जातो. आणि ते ज्ञान देता शेवटी तो कुत्स पूर्णतः इंद्रासारखाच होतो, असं त्या गोष्टीमध्ये आहे, त्या कथेमध्ये. म्हणजे ना, मी ज्या वेळेला ही कथा मला आठवते त्यावेळेला मला फार बोलत नाही, पण ह्या अरविंदांचा जो योग आहे, माताजींनी जे म्हटलंय की आपली बॉडी, आपले सेल्ससुद्धा बदलले पाहिजे, हे जे आहे ना ते ह्या गोष्टीमध्ये दिसतं. की त्या गोष्टीमध्ये असं म्हटलं म्हणजे आपल्या वेदांमध्ये हे आहे ही कल्पना की तो कुत्स पूर्णतः इंद्रासारखाच होतो. म्हणजे वागण्यात नाही, दिसण्यात सुद्धा, त्याच्या प्रत्येक कृतीत, हावभावामध्ये, त्याच्या संपूर्ण देहयष्टीमध्ये तो इंद्रासारखाच होतो. की ते ज्या वेळेला स्वर्गामध्ये पोचतात त्यावेळेला कोणाला इंद्र कुठला आणि कुच्च कुठला हे कळत नाही, इतका कुच्च त्याच्यासारखा होतो. म्हणजे पहा, पेशी बदलतात, संपूर्ण बॉडी बदलते, ही कल्पना आपल्या वेदांमध्ये आलेली आहे. तर असा तो कुच्च पूर्णतः बदलतो आणि तिथे कोणीच त्याला ओळखत नाही. आणि इंद्राची जी पत्नी साची ती मात्र सांगते की हा इंद्र आहे, ती ओळखते की हा इंद्र आहे आणि तो इंद्र नाही आहे. तर अशा प्रकारे इतकं ज्ञान देत पूर्णतः आपल्यासारखं त्याला करणं, अशा प्रकारची गोष्ट वेदांमध्ये आलेली आहे. तर असं हे जे आहे ना, तीच ही कल्पना आहे की ह्या ठिकाणी म्हणजे उच्च माणसाने कनिष्ठ माणसाला, म्हणजे ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाला अशा प्रकारे उच्च श्रेणीला, ज्ञानी श्रेणीला त्याला न्यायचं असतं. ही कल्पना ह्या ठिकाणी जी आली आहे ती अशी आहे. आणि म्हणून करुणा ही नेहमी, करुणेमध्ये जो करुणा करतो त्याला आपण श्रेष्ठ आहोत ही जाणीव असते, पण अहंकार नसतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग, अहंकार नसतो. तर असं हे करुणेचा हा भाग आहे. नंतर अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच. आता निर्मम म्हटलंय. निर्मम तो कसा असतो, हा भक्त, ज्ञानी भक्त कसा असतो, निर्मम. म्हणजे त्याच्यामध्ये ममत्व नाही, ममता नाही. आपण एरवी म्हणतो ममता म्हणजे प्रेम, हा चांगलं, बरोबर आहे. ममता नाव पण ठेवलं जातं, बरोबर. तर ममता म्हणजे प्रेम, आईच्या प्रेमाला तर ममता म्हणतात. या ठिकाणी ममत्व त्याच्यामध्ये नाही असं म्हटलंय, ममत्व नाही. ह्याचा अर्थ असा आहे की ममत्व नसणं
हा काही परिस्थितींमध्ये अत्यंत आवश्यक गुण असतो. आणि ममत्व ह्याचा म्हणजे मला अगदी बरोबर मराठी शब्द त्याला लक्षात येत नाही आहे, पण मी इंग्लिश शब्द तुम्हाला सांगते, तुमच्या लक्षात येईल, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो. डिटॅचमेंट हा शब्द म्हणते विरक्ती. पण विरक्ती म्हटलं की अनेक विरक्तीमध्ये अनेक इतर अलिप्तता स्वामित्वाची भावना नाही. माझं आहे असं स्वामित्व पुन्हा वेगळं. इदम नम तर ते मम म्हणून तो ममत्व शब्द आहे. तर हा जो आहे तो कसा आहे, त्याच्यामध्ये ममत्व नाही. जे आता ह्यांनी सांगितलं ते सांगणारच होते मी. इदम न मम म्हणजे हे आहे, पण ते माझं म्हणून मी त्याचा विचार करत नाही. आता हे कसं आहे, हा काही वेळेला ममत्व नसणं, डिटॅचमेंट असणं हे किती आवश्यकता असते लक्षात घ्या. की काही अशा परिस्थिती असतात की काही वेळेला एखादा लहान मूल किंवा एखादा मुलगा ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ परिस्थितीमध्ये ॲडमिट केलेला आहे. त्याची आई बरोबर आहे. आईला निश्चितच त्या मुलाबद्दल किती प्रेम असेल आणि ती त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असेल. रात्रंदिवस ती त्याच्यासाठी जागेल. सगळी त्याची जे काय करायची सेवा ती सर्व ती करू शकेल. पण आईला बाजूला करतात, नर्सला तिथे ठेवतात. बरोबर आहे का? केवळ नर्सला ज्ञान आहे त्या गोष्टीचं म्हणून नव्हे, ते तर आवश्यक असतं, पण आई कदाचित नर्स असेल असंही धरून चाल, तिला सगळं त्याचं ज्ञान आहे, किंवा ती डॉक्टरही असेल, तिला पूर्ण ज्ञान आहे, तरीसुद्धा आईला दूर ठेवतात. याचं कारण म्हणजे आपण ममत्वापोटी, भावनेच्या पोटी काही वेळेला चुका करतो, की जे करू नये ते आपण करतो, की त्याला ते सहन होत नाही आहे म्हणून एखादी गोष्ट जी आपण करायला नको ती आपण करतो. ही आई करते, नर्स करणार नाही. नर्स ते करणार नाही. नर्सला माहिती आहे की हे असे परिणाम होत असतात, काय कुठल्या परिस्थितीत वरच्या माणसाला बोलवायला पाहिजे, हे सगळं तिला माहिती असतं. म्हणून नर्सला ठेवतात, आईला ठेवत नाही तशा परिस्थितीमध्ये. ह्याचाच अर्थ काही विशिष्ट परिस्थितीत डिटॅचमेंट ही आवश्यक असते. आणि ती डिटॅचमेंट म्हणजे आता ह्याच्या बाबतीमध्ये जगात, सगळ्या जगामध्ये केवळ ही माझी माणसं आहेत म्हणून त्यांचंच सगळं त्यांनी पाहिलं तर चालणार नाही. सगळं विश्वचे माझे घर, बरोबर आहे ना, ते येणारच आहे पुढे, ती ओवी आहेच. हे विश्वची माझे घर, अशी भावना त्याची झाली पाहिजे. म्हणून त्याच्यातलं ते ममत्व जे आहे ते त्यांनी ते इदम न मम म्हणजे हे ममत्व त्याच्यातलं गेलं पाहिजे, नसावं अशी आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे त्या काय म्हटलं ते निर्ममो निरहंकार. आता ते निरहंकार कळलं असेल, अहंकार नाही कुठल्याही प्रकारे, मग आजपासून मी सांगितलं ते. आता समदुःख सुख हा म्हणजे हेही माहिती आहे आपल्याला. आपण पहिल्यापासून हे पाहत आलेलो आहे की सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा असो, जय असो, पराजय असो, सगळ्या परिस्थितींमध्ये तो समान त्याची वृत्ती असली पाहिजे, समतोल त्याला राखता आला पाहिजे. की दुःखाचा प्रसंग आहे म्हणून खचून गेलाय आणि सुखाचा प्रसंग आहे म्हणून वाटेल तसा नाचत सुटलाय, हे दोन्हीही चालणार नाही. तर सुख दुःख ह्याच्यामध्ये समतोल म्हणजे त्याला तोल साधता आला पाहिजे, त्याला समतोल साधता आला पाहिजे. तर अशा प्रकारे समत्वम म्हणूनच पहा, ह्या समत्वम योग उच्यते असा उल्लेख पूर्वी येऊन गेलाय. समत्वम योग उच्यते, समत्वालाच योग म्हटलेलं आहे. त्याला म्हणजे इतकं समत्व हे इतक्या प्रकारे महत्त्वाचं असतं. तर असा हा सम दुःख सुख
मानणारा असतो. आणि क्षमी म्हणजे क्षमा करणारा कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण द्वेष नाही, मैत्री आहे. आणि मैत्रीच्या बाबतीमध्ये कसं होतं, आपण क्षमा करू शकतो. द्वेष असला की पहिल्यांदा आपल्याला राग येतो, आपण कोणाला क्षमा करत नाही. आणि सर्वच अहंकार नाही, ममत्व नाही, या सगळ्या ह्याच्यामुळे आपोआपच मग काय होतं, तर क्षमा ही निर्माण होते कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे द्वंद्वातीत तो असतो की झालं एखाद्या गोष्टीमुळे आपला पराजय झाला म्हणून लगेच दुसऱ्यावरती चिडायचं, त्याचं काहीतरी वाईट करायचं, हे जे सगळ्या वृत्ती असतात त्या त्याच्या बाबतीत नसतात. किंवा दुसरा चुकला तरीसुद्धा त्याला क्षमा करण्याची एक फार महान असं मन त्याच्याकडे असतं. तर असं त्याचं वर्णन केलं आहे. आता हे ओव्या आता तुम्हाला भराभर समजतील बघा. जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते नेण्याची कही आप परू नाही चैतन्या जैसा. चैतन्य म्हणजे चैतन्य, प्राणाच्या प्राण कधी आप परू की हा माझा आहे म्हणून मी प्राण त्याच्यामध्ये मी राहणार, पण तो परकाय शत्रू आहे म्हणून त्याच्यामध्ये प्राण राहणार नाही, असं कधी होत नाही. सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही. नेणं म्हणजे त्याला माहितीच नाही द्वेष. आप परू ही भावनाच त्याच्यामध्ये नाही. जशी चैतन्याला नसते तशी त्याच्यामध्ये नाही. उत्तमाते धरिजे अधम तरी अभेरिजे. अगदी सोपे म्हणून मी घेतल्या. उत्तमाते धरिजे म्हणजे जवळ करायचं, अधम तरी अभेरिजे दूर सारायचं. हे काहीची नेणी जे वसुधा जेवी. वसुधा म्हणजे पृथ्वी कधी असं म्हणत नाही की चांगलीच माणसं माझ्यावर राहू दे, वाईट सगळे जाऊ दे, असं पृथ्वी म्हणत नाही. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू. हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. प्राण जो असतो तो काही असं म्हणत नाही की हा राजा आहे म्हणून मी त्याच्या शरीरात राहणार आणि हा दरिद्री आहे म्हणून त्याला गाळू, त्याच्या शरीरात मी राहणार नाही, असं काही तो म्हणत नाही. तसंच गायीची तृषा हरू का व्याघ्राविष होऊनी मारू. ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. तोय म्हणजे पाणी सगळ्यांची तहान भागवतो. तैसी आघवाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाजो. म्हणजे धात्री ह्याचा अर्थ जन्मभूमी असा आहे. धात्री कृपेशी धात्री पृथ्वी पण आहे म्हणजे भूमी या अर्थानेच तो शब्द आहे. कृपेशी धात्री. पण ह्या ठिकाणी जन्मभूमी असं का घ्यायचं, तर कृपा जिथून जन्माला येते असा तो असतो. म्हणजे कृपा आलं लक्षात. कृपेचा जन्मच मुळे त्याच्यामध्ये होतो असं, म्हणून जन्मभूमी असा आहे. पुढे जाऊया. आणि मी तू हे भाषणेने माझे काहीची न म्हणे सुखदुःख जाणणे नाही जया. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आम्ही संतोषा उत्संगी दिधले घर. पहिलं तर कळलं असेल 49वी ओवी. सुखदुःख जाणणे नाही जया हे अगदी सोपं आहे. पुढे तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. म्हणजे पवाडू ह्याचा अर्थ योग्यता. पृथ्वीसी पवाडू अंगी म्हणजे त्याच्यामध्ये क्षमा किती असते. जशी पृथ्वी सर्वांना क्षमा करते, की जे दुराचारी आहेत, जी कोणी वाईट माणसं आहेत त्यांना सुद्धा ती सांभाळून घेते. तर अशी जी पृथ्वी सगळ्यांना क्षमा करणारी ती जी तिची योग्यता आहे, तर पृथ्वी सी पवाडू अंगी असं म्हटलंय. ह्याचे 2 प्रकारे अर्थ घेता येतात. की एक म्हणजे पृथ्वी सारखी योग्यता क्षमेच्या बाबतीमध्ये त्याची पण असते असाही अर्थ घेता येतो. किंवा
पृथ्वीपेक्षाही वरचढ असाही अर्थ. पृथ्वी सी म्हटलंय ना, म्हणून तोही अर्थ होऊ शकतो. पृथ्वीपेक्षाही वरचढ, पवाडू म्हणजे योग्यता, त्याच्या अंगी योग्यता पृथ्वीपेक्षाही जास्त आहे क्षमेच्या बाबतीमध्ये. आणि संतोषा उत्संगी विधले घर. उत्संगी म्हणजे आपल्या अंगावरती, हां खरं म्हणजे उत हा जो त्यातला शब्द आहे त्यावरून उत्संगी अंग, आणि त्याच्यात उत हा शब्द आल्यानंतर त्याचा अर्थ मांडीवर असं होतं. ते आपल्या मांडीवरच त्यांनी घर दिलेलं आहे संतोषाला, म्हणजे संतोष हा त्याच्या अंगामध्ये आहेच. तशा प्रकारे आपण आता थांबूया. 150 ओळीकडे आपण थांबलोय. पुढचं जे आहे ते आपण नंतर